वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून 50 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। अभ्यासक्रमावर आधारित मराठीचे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षेत येणारे 50 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ क्रमांक 31 आपण आज पाहणार आहोत। यापूर्वी आपल्या प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी 30 व्हिडिओ अपलोडेड आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। महाटेट 2026 आणि सीटेट 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1 आहे की लहानपण देंगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे। बघा मित्रांनो, पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: रूपक अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार, दृष्टांत अलंकार किंवा उपमा अलंकार। अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे 3 दिलेला आहे दृष्टांत अलंकार आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो। सुपर फास्ट 50 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पाहणार आहोत। तर हे बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे की जेव्हा एखादा विषय किंवा विचार पटवून सांगण्यासाठी त्याच अर्थाचे दुसरे एखादे उदाहरण किंवा दाखला दिला जातो तेव्हा दृष्टांत अलंकार होतो। या ओळीत संत तुकाराम महाराज परमेश्वराजवळ लहानपण म्हणजेच नम्रता मागतात। हाच विचार स्पष्ट करण्यासाठी ते मुंगीला साखरेचा रवा मिळतो पण एरवताला मोठ्या हत्तीला अंकुशाचा मार सहन करावा लागतो हे उदाहरण देतात। म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की 2 शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात। अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे। ऑप्शन जे 2 असेल सर संयोग चिन्ह आपला उत्तर असणार आहे। पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 3 तिसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की बद उपसर्ग लावून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: कृपा, मान, गुण किंवा नाम। तर हे बघा बद उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द आपल्याला तयार करायचा आहे, तर बद उपसर्ग लावून बदनाम म्हणजे अशा प्रकारे हा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी तयार होणार आहे। ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न आहे पुन्हा एक सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते। तर हे बघा ऑप्शन डी च्या, ची, चे, त, इ, आ हे षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे प्रत्यय आहे। म्हणजे ऑप्शन जे डी दिलेला आहे, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे डी असेल राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 आरती सुरू झाली घंटानाद सुरू झाला याचे मिश्र वाक्य कसे होईल। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर बघा योग्य उत्तर काय आहे, योग्य उत्तर असणार आहे जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला। म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। स्पष्टीकरण दिलेलं आहे की मराठीत मिश्र वाक्य जेव्हा 2 वाक्ये जेव्हा तेव्हा जर तर कारण म्हणून जसे तसे यासारख्या उभययान्वी अव्ययांनी जोडले जातात किंवा जोडली जातात तेव्हा त्यास मिश्र वाक्य म्हणतात। यात एक मुख्य वाक्य आणि एक गौण वाक्य असते। म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 प्रश्न आहे की कृतज्ञ, घर जवाई, सुखद हे कोणत्या समास प्रकाराची उदाहरण आहे। तर बघा लक्षात ठेवा की कृतज्ञ, घर जवाई आणि सुखद हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे। म्हणजे ऑप्शन जे
3 दिलेला आहे, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे पुढीलपैकी तलाव शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर हे बघा, तलाव या शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द म्हणजे रत्नाकर. रत्नाकर म्हणजे समुद्र. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8वा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही? तर हे बघा, मनुष्य व गोड या शब्दांना जर आपण वा प्रत्यय लावला तर भाववाचक नाम तयार होणार नाही. म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 असेल बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे की अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययांची उदाहरणे आहेत? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. अरे रे म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. ओके, आता हे बघा, केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे फक्त ऑप्शनमध्ये दिलेला आहे 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये दिलेला आहे. आणि म्हणजे उभयान्वी अव्यय आणि कडे म्हणजे शब्दयोगी अव्यय. तर पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अशा प्रकारे हा इम्पॉर्टंट आणि परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. लक्षात ठेवा की प्रकाश संत जे असणार आहे ते वनवास या पुस्तकाचे लेखक आहे. म्हणजे पर्याय जे 2 असेल सर, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. महाटेट 2026 आणि सीटेट 2026साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की मातेने मुलाला चालवावे, अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे. कोणता प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग आहे, सकर्मक भावे, अकर्मक भावे किंवा कर्मणी? तर हे बघा, मातेने मुलाला चालवावे म्हणजे सकर्मक भावे प्रयोग असणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, एकदम बेसिक प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ॲड केलेला आहे मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न आहे की अविकारी शब्द म्हणजे काय? तर हे बघा, अविकारी शब्द म्हणजे काय? तर अव्ययांना अविकारी शब्द असे म्हणतात. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. 50 प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो, म्हणजे डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहत आहोत, कारण जास्त वेळ व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी देणार नाही. प्रश्न आहे की सगळेच मूर्ख कसे असतील? अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. ओके, तर हे बघा, सगळेच मूर्ख कसे असतील म्हणजे कोणता काळ आहे? तर भविष्यकाळ असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी दर्शक सर्वनाम कोणते? प्रश्न अशा प्रकारे आलेला आहे. हा दर्शक सर्वनाम असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे सी असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न आहे की प्रथमा विभक्ती चे प्रत्यय ओळखा. आता हे बघा मित्रांनो, सला, ते, ना, ने, शी, नी प्रत्यय नाहीत किंवा त, ई, आ. आता या ठिकाणी प्रश्न आहे की प्रथमा विभक्तीचे प्रत्यय कोणते? तर हे बघा, प्रत्यय नाहीत म्हणजे प्रत्यय रहित आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? तर हे बघा, भोळा या शब्दाचे भाववाचक नाम म्हणजे भोळेपणा. ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकतात. स्पष्टपणे स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे की ज्या नामाने व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी यांच्यातील गुण, भाव किंवा अवस्था यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. भोळा या विशेषणाला पणा हा प्रत्यय लावून भोळेपणा
हे भाववाचक नाम तयार झालेले आहे, म्हणजे ऑप्शन सी सर आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न आहे की नामाच्या प्रकारातील डॅश डॅश नामाचे अनेक वचन होत नाही. तर हे बघा, सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही, म्हणजे ऑप्शन जे एक दिलेला आहे, पर्याय जे एक दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. उदाहरण दिलेले आहे. ओके, हे बघा उदाहरण दिलेलं आहे. सामान्य नाम, मराठी व्याकरणात केवळ सामान्य नामाचेच अनेक वचन होते. उदाहरणार्थ मुलगा, मुले, नदी, नद्या, पुस्तक, पुस्तके. विशेष नाम आणि भाववाचक नाम, विशेष नाम आणि भाववाचक नामे ही नेहमी एकवचनी असतात, त्याचे अनेक वचन होत नाही. जर त्याचे अनेक वचन केले तर ती सामान्य नामे म्हणून काम करू लागतात. अशा प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो. तर हे बघा, ऑप्शन जे एक वचन होते, बरोबर, सामान्य नामाचे एक वचन होते, विशेष नाम आणि भाववाचक नामाचे होत नाही. ओके, चालेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न आहे की वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल. तर हे बघा, वाचन प्लस आलय, म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, ई आणि ई. या ठिकाणी सजातीय स्वरांची जोडी राहणार आहे, म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे की सजातीय स्वर म्हणजे काय. तर हे बघा, ज्या स्वरांमध्ये फक्त लघु, रस व दीर्घ असा फरक असतो ते स्वर. उदाहरणार्थ अ, आ, ई, ई, उ, ऊ. ओके, पॉईंट नंबर 2, दिलेल्या पर्यायापैकी ई, ई ही लघु व दीर्घ अशी जोडी आहे, त्यामुळे ती सजातीय स्वरांची जोडी या ठिकाणी ठरते. प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न आहे की शब्दाच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो, त्यास व्याकरणात काय म्हणतात. तर हे बघा, वाक्य असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026, विषय मराठी, पेपर 1 आणि पेपर 2 साठी आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण या ठिकाणी प्रश्नसंच तयार केलेले आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी डिफरंट म्हणजे काठिण्य पातळी लक्षात ठेवून आपण वेगवेगळे भाग या ठिकाणी तयार केलेले आहे. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, पेपर 1 मध्ये तुम्हाला हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित या 5 विषयाचे प्रश्नपत्रिका आपण तयार केलेले आहे, प्रश्नसंच तयार केलेले आहे. प्राइस फक्त 499 रुपये आपण या ठिकाणी ठेवलेले आहे मित्रांनो. म्हणजे डिफिकल्टी लेवल बघून आपण हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र अशा प्रकारे 4 विषयाचे प्रश्नसंच आपण तयार केलेले आहे. आणि पेपर 2चा जे प्राइस आहे ते 399 आहे. म्हणजे तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी वेगवेगळे प्रश्नसंच या ठिकाणी मिळणार आहे. आणि प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की दिली जाणार आहे. आणि जर तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 दोघी पेपर असेल तर 699 मध्ये तुम्हाला या ठिकाणी हा कॉम्बो पॅक मिळणार आहे मित्रांनो. परीक्षेला फक्त 23 दिवस बाकी आहे. आणि जर तुम्ही आतापर्यंत काहीच केलेलं नाही, तुमचा काहीच अभ्यास झालेला नाही, तर कमीत कमी हे प्रश्नपत्रिकेचा सराव करून हे प्रश्नपत्रिका सोडून तुम्ही परीक्षेला जा. कारण TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, TETची प्रश्नपत्रिका जशा प्रकारे परीक्षा परिषद तयार करते मित्रांनो, त्याच हिशोबाने आपण या ठिकाणी हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. आणि क्वालिटी बेस्ड क्वेश्चन आपण प्रत्येक प्रश्नसंचमध्ये ॲड केलेले आहे विथ आन्सर की. तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला या ठिकाणी हे PDF कॉम्बो पॅक दिला जाईल मित्रांनो. आणि परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट, खूप महत्त्वपूर्ण प्रश्नांचा समावेश आपण या प्रश्नसंचमध्ये केलेला आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न. व्हिडिओला प्लीज लाईक करा. ओके, प्रश्न क्रमांक 21. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सुपरफास्ट 50 प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21 आहे की मंगेश पडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नाव ओळखा. तर बघा, मंगेश पडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नाव म्हणजे सलाम. ऑप्शन जे एक दिलेला आहे, पर्याय जे एक दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे विशाखा. विष्णू वामन शिरवाडकर यांचा आहे. ओके, जगप्रसिद्ध कविता संग्रह आहे. पानजड
हे जे असणार आहे ते महानोर निसर्ग कवी यांचे असणार आहे आणि माझे विद्यापीठ हा कामगार कवी नारायण सुर्वे यांचा अत्यंत गांजलेला कविता संग्रह आहे. अशा प्रकारे आपण चारही पर्यायांची माहिती या ठिकाणी घेतलेली आहोत. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न काय आहे? 22वा प्रश्न आहे की भाववाचक नसलेले नाम कोणते? आता हे बघा मित्रांनो, भाववाचक नसलेले नाम कोणते? तर स्वागता. या ठिकाणी एक लॉजिक आपण लावलेलं आहे मित्रांनो, कारण धैर्य, नम्रता हे तर 100% भाववाचक नाम आहे. काही आन्सर कीमध्ये वकिलीसुद्धा दिलेलं आहे की भाववाचक नसलेले नाम आहे, परंतु या ठिकाणी जर आपण रिसर्च केला चांगल्या प्रकारे तर आपल्याला कळतो की स्वागता या ठिकाणी भाववाचक नाम नाही. तर हे बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्पष्टीकरण पाहून घ्या की स्वागता हे भाववाचक नाम नाही. स्वागता हे मराठी व्याकरणात मुलेचे किंवा स्त्री विशेषण प्रॉपर नॉन म्हणून गणले जाते. चला पुढचा प्रश्न क्रमांक 23वा प्रश्न आहे की आयुष्य वेचताना या साहित्यकृतीचे लेखक कोण आहे? तर हे बघा फमू शिंदे आपला उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे आयुष्य वेचताना. हा प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक फमू शिंदे यांच्या कविता संग्रह साहित्यकृती आहे. फमू शिंदे यांचे आई या प्रसिद्ध कवितेसाठी आणि त्यांच्या विशिष्ट उपरोधिक काव्यशैलीसाठी ओळखले जातात. त्यांनी 2009 मधील मराठवाडा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न आहे की न न म य हे गण असणारे वृत्त कोणते? तर हे बघा मालिनी वृत्त असणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो हे बघा मालिनी वृत्त हे एक अक्षर गणवृत्त आहे. या वृत्ताच्या प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात आणि त्याचे गण न न म य असे पडतात. यामध्ये 8व्या अक्षरावर यती म्हणजे थांबा असतो. प्रश्न क्रमांक 25वा प्रश्न आहे की झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा या ओळीतील अलंकार कोणता आहे? अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि योग्य उत्तर असणार आहे अनन्वय अलंकार, म्हणजे पर्याय जे डी दिलेला आहे. ऑप्शन जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो स्पष्टीकरण दिलेलं आहे की जेव्हा एखादी गोष्ट इतकी अद्वितीय असते की तिची तुलना इतर कोणत्याही गोष्टीशी करता येत नाही, ओके, तेव्हा त्या गोष्टीला स्वतःचीच उपमा दिली जाते. या अलंकारात उपमे ज्याची तुलना करायची आहे तो आणि उपमान ज्याबरोबर तुलना करण्याची आहे एकच असतात. म्हणजे ऑप्शन डी आपला या ठिकाणी काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. काही उदाहरणे दिलेली आहे. हे बघा झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा या ओळीत कवी मोरोपंत अर्जुनाचे वर्णन करताना म्हणतात की अर्जुनासारखे अनेक योद्धे होऊन गेले, भविष्यात होतील आणि आजही आहेत, पण अर्जुनच्या पराक्रमी तुलनेत दुसरा कोणीही त्यासारखा नाही, म्हणजेच अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच आहे, हे या ओळीतून स्पष्ट होते. प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न आहे की अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते? तर बघा दररोज या ठिकाणी अव्ययीभाव समासाचे उदाहरण राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढील कोणते उदाहरण विभक्ती तत्पुरुष समासाचे नाही? तर बघा मुख कमल या ठिकाणी कर्मधारय समासाचे उदाहरण असणार आहे. काही उत्तर सूचीमध्ये दुःख प्राप्त सुद्धा दिलेलं आहे, परंतु ऑप्शन जे 3 असेल ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. हे बघा मुख कमल हे विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण नसून ते कर्मधारय समासाचे म्हणजे तत्पुरुष समासाचे उपप्रकार आहे. याच्या विग्रह मुख हेच कमल असा होतो जिथे दोन्ही पदे एकाच विभक्तीत प्रथम विभक्तीत असतात आणि त्यांच्यात उपमेय उपमान संबंध असतो, त्याला आपण कर्मधारय समास असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन आपला कर्मधारय समास बरोबर उत्तर असणार आहे. शब्द अलंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? तर हे बघा श्लेष हा अलंकार शब्द अलंकार प्रकारात मोडणारा अलंकार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? तर बघा ज्या वाक्यामध्ये कर्म असतो त्याला आपण सकर्मक क्रियापद असे म्हणतो. गवळी धार काढतो म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30 पुढीलपैकी अचूक शब्द कोणता? तर बघा मित्रांनो पुनर्वसन या ठिकाणी अचूक शब्द असणार आहे. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल
योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही, वाक्यात उद्देश कोणता? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर बघा 4 ऑप्शन्स दिलेले आहे. सायकल, आज, येणारा, मुलगा. तर वाक्यात उद्देश असणार आहे मुलगा. म्हणजे ऑप्शन जे डी दिलेला आहे, पर्याय जे डी दिलेला आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. विधेय म्हणजे काय? तर विधेय म्हणजे काय? तर विधेय म्हणजे क्रियापद. ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 33 दिलेला आहे की धातू साधित विशेषण ओळखा. आता हे बघा, नासका, चतुर, एकटे किंवा सुती, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की धातू साधित विशेषण कोणता? तर हे बघा, नासका या ठिकाणी काय राहणार आहे? तर धातू साधित विशेषण राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, योग्य उत्तर असणार आहे. धातू साधित विशेषण म्हणजे काय? तर बघा, धातूला म्हणजे क्रियेच्या मूळ रूपाला प्रत्यय लावून जेव्हा तो शब्द वाक्यात विशेषणाच्या नामाबद्दल माहिती सांगण्याचे काम करतो त्याला धातू साधित विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, नासका हा शब्द नास या मूळ धातूपासून तयार झाला आहे. उदाहरणार्थ, नासकांबा म्हणून ते धातू साधित विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 34, सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा. तर बघा, या ठिकाणी सामान्य नाम नसलेला शब्द कोणता? तर सुवर्ण सामान्य नाम नसलेला शब्द असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. यथाशक्ती या शब्दातील योग्य समास कोणता? तर बघा, यथाशक्ती या समासातील योग्य समास अव्ययीभाव समास असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 36वा प्रश्न आहे की गजानन या समासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता? आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघा, गजानन या समासिक शब्दाचा जर आपण विग्रह केला तर गजासारखे आनंद ज्याचे आहे असा तो, म्हणजे गणपती. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 37वा प्रश्न आहे की रामाने रावणास मारले कोणता प्रयोग आहे? तर बघा, सकर्मक भावे प्रयोग असणार आहे, कर्मणी प्रयोग नाही. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, ऑप्शन जे सी असेल योग्य उत्तर राहणार आहे. कर्मणी प्रयोगात कर्माला कधीही प्रत्यय नसतो, म्हणून हा कर्मणी प्रयोग नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 38वा प्रश्न आहे की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो? प्रश्न अशा प्रकारे आहे. वाक्य दिलेलं आहे की अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे करावे, अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे. ऑप्शन्स दिलेले आहे. अज्ञार्थ वाक्य आहे, संकेतार्थ आहे, विद्यार्थ आहे किंवा स्वार्थ आहे. तर बघा, विद्यार्थ वाक्य असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, हिरवे हिरवेगार गालीचे या ओढीतील विशेषणाचा प्रकार कोणता? तर हे बघा, हिरवे हिरवेगार गालीचे सुंदर साडीची अशी एक प्रकारे कविता आहे, आंतरभारती इयत्ता 10वी मराठीची. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. कोणता विशेषण आहे? तर गुणवाचक विशेषण आहे. ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 40वा प्रश्न आहे की द्वितीय विभक्ती खालीलपैकी कोणत्या नामाला लागली आहे? तर हे बघा, देशाला द्वितीय विभक्ती लागली आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. प्रश्न क्रमांक 41, सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? तर बघा, अकर्मक प्रयोग असणार आहे. सूर्य उगवला म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे, अकर्मक कर्तरी प्रयोग. ऑप्शन जे 3 असेल, आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 42वा प्रश्न आहे. पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की पुढीलपैकी वचनानियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर पाखरू या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकतात की नदी अनेक वचन नद्या असा होतो. इकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन याकारांत होते. बी अनेक वचन बिया इकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन आकारांत होते. त्यानंतर काठी अनेक वचन काठ्या इकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन याकारांत होते. परंतु पाखरू म्हणजे जे 4th ऑप्शन्स दिलेला आहे, अनेक वचन पाखरे किंवा पाखरं उकारांत नापुसक लिंगी
नामाचे अनेक वचन एकारांत होते. म्हणजे गटात न बसणारे शब्द कोणते, तर पाखरू या ठिकाणी आपला उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 43 व प्रश्न आहे की कोणत्या प्रयोग प्रकारात कर्म प्रथमांत असतो आणि कर्ता प्रथमांत कधीच नसतो, तर तो प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. म्हणजे ऑप्शन जे एक दिलेला आहे, पर्याय जे एक दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 44 व प्रश्न आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय, तर क्रियापद असणार आहे. ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 45 व प्रश्न बघा. 45 व प्रश्न आहे की त्याने निबंध लिहिला, या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहा. तर हे बघा, त्याने निबंध लिहिला जर आपण साधा वर्तमान केला तर तो निबंध लिहितो. ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 46. ओके. प्रश्न आहे की गड आला पण सिंह गेला, हे वाक्य कोणते आहे, तर हे बघा न्यूनत्व बोधक आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 47. घर हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे, तर तद्भव शब्द आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, बरोबर उत्तर असणार आहे. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता, तर हे बघा उत्सव म्हणजे तत्सम शब्द आहे, पुत्र म्हणजे तत्सम शब्द आहे, सूत्र म्हणजे तत्सम शब्द आहे, परंतु दरबार या ठिकाणी फारसी भाषेचा शब्द आहे. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे, आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल, बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49 व प्रश्न आहे की खालीलपैकी ग्रेस या टोपण नावाने कोणते साहित्यकार ओळखले जातात, तर हे बघा ग्रेस या टोपण नावाने माणिक शंकर गोडघाटे हे ओळखले जातात. म्हणजे ऑप्शन जे बी असेल सर, पर्याय जे बी दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे बी असेल, आपला राईट उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 50 दिलेला आहे की खालीलपैकी कृष्ण कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, सेतू, माधवराव, पगडी. उत्तर असणार आहे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी विषय मराठीच्या पण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड परीक्षेत येणारे 50 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत. मित्रांनो, मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्राचे अपडेट नोट्स अवेलेबल आहे 28 जून 2026च्या TAT परीक्षेसाठी. मित्रांनो, परीक्षेला फक्त 23 दिवस बाकी आहे आणि जशा प्रकारचे आपण शॉर्ट आणि बेट्स नोट्स तयार केलेले आहे मित्रांनो, म्हणजे संपूर्ण सिलेबस तुम्ही 23 दिवसात सुद्धा पूर्ण करू शकतात. कारण आपण हे जे नोट्स आहे ते मित्रांनो एकदम लिमिटेड पेजेसमध्ये नोट्स तयार केलेले आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 399 मध्ये तुम्ही हे नोट्स या ठिकाणी परचेस करू शकतात. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF नोट्स हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी या ठिकाणी अवेलेबल करून दिली जाईल. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.